पिंपरी चिंचवड उपमहापौरपदी निवड झालेल्या विजय उर्फ शीतल शिंदे यांनी पद स्वीकारण्यास नकार दिल्याची चर्चा आहे। महापौर पदासाठी ते इच्छुक होते। भाजप उपमहापौर निवडीमध्ये आता ट्विस्ट आलेला आहे। विजय उर्फ शीतल शिंदे यांनी महापालिका भवन सोडलेलं आहे। भाजप आता यावर कसा मार्ग काढणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कैलास पुरी आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवर आपल्या सोबत आहेत। कैलास, नेमकं काय घडलेलं आहे? नाराजी नाट्य दिसतंय। पिंपरी चिंचवडमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदासाठीचे अर्ज दाखल केले जाणार होते। त्यासाठी निवडीचं पत्र जे आहे ते रवींद्र चव्हाण यांनी पाठवलेलं आहे। यामध्ये महापौरपदी रवी लांडगे यांची तर उपमहापौरपदी शीतल उर्फ विजय शिंदे यांची निवड झालेली आहे। मात्र सुरुवातीपासूनच शीतल शिंदे जे आहेत ते महापौर पदासाठी इच्छुक होते। मागच्या टर्ममध्येही त्यांना स्टँडिंग चेअरमन पदाचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र ते पूर्ण करण्यात आलं नव्हतं। त्यामुळे यावेळी तर पक्षाकडून आपल्याला महापौर पद मिळेल असा विश्वास त्यांना होता। मात्र यावेळेसही त्यांची महापौर पदावर वर्णी लागली नाही आणि त्यांची निवड उपमहापौर पदासाठी झाली। त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे। त्यांनी सध्या तरी महापालिका भवन जे आहे ते सोडलेलं आहे आणि मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करेल, मी कोणतंही पद स्वीकारणार नाही अशी प्राथमिक भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे। आता भाजप पुढे उपमहापौर पदी कोणाला नेमकं निवड करायची हा मोठा प्रश्न पडलेला आहे। त्या संदर्भात चर्चा जी आहे ती सुरू आहे। निश्चितच त्यामुळे आता यावर कसा तोडगा काढायचा हा देखील एक मोठा पेच निर्माण झालेला आहे। धन्यवाद कैलास या माहितीसाठी। विजय शिंदे हे महापौर पदासाठी इच्छुक होते। उपमहापौर निवडणूक झाल्यामुळे त्यांचं नाराजी नाट्य आता पाहायला मिळतं।